बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अपंग जनता दलाच्या वतीने विविध मागण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून यावेळी त्यामध्ये अपंग जनता दलाचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते। जन आक्रोश मोर्चामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण दिव्यांगांना त्यांच्या जीवनावश्यक असलेले अंत्योदय राशन कार्ड देण्यात यावे आणि त्याचबरोबर गेल्या 4 ते 5 महिन्यापासून अपंगांना दिव्यांग निधीचे मानधन मिळालेले नाही, त्यामुळे ते त्वरित दिव्यांगांच्या बँकेत प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये जमा करावेत। या प्रमुख मागण्या जन आक्रोश मोर्चामध्ये करण्यात आला। महाराष्ट्र सरकारने दिव्यांगांच्या विकासासाठी अनेक शासकीय योजना राबवल्या आहेत, परंतु शासकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या योजनांचा लाभ पात्र व्यक्तीपर्यंत लवकर पोहोचत नाही। त्यामुळे दिव्यांगांना कार्यालय या ठिकाणी खूप चक्रा माराव्या लागत आहेत। प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला त्याच्या हक्काचे राशन हे अंत्योदय योजनेतून देण्यात आलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह वेळेवर होऊ शकेल आणि त्याचबरोबर अपंगांच्या निराधार योजनेची निधी 4 ते 5 महिन्यापासून आजपर्यंत मिळालेली नाही, तोही शासनाने लवकरात लवकर बँक खात्यामध्ये जमा करावा। परंतु हे कर्मचारी कामात खूप दिरंगाई करण्यात आणि त्यांचा या दिरंगाईचा भुर्दंड हा दिव्यांगांना बसत असल्यामुळे नाईलाजास्तव जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब यावी याकरता बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत असल्याचं दिसून आलं। शासनाने याची दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी जनता दलाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे। आज रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटनेतर्फे बीडचे जिल्हाध्यक्ष आलिमभाई पठाण व बीडचे महिला जिल्हाध्यक्ष नसरीन शेख यांनी मल्टीपर्पज फाउंडेशन इथून तर कलेक्टर ऑफिस समोर पायंदळी मोर्चा ठेवलेला आहे आणि मोर्चाचं कारण 4 ते 5 महिने झाले दिव्यांगाची पेन्शन मिळाली नाही आणि इथले तहसीलदार साहेब म्हणतात की दिव्यांगाला अंत्योदय राशन कार्ड भेटत नाही, यासाठी हा पायंदळ मोर्चा आम्ही ठेवलेला आहे। त्यामध्ये अपंग जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष अनिश शेख, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष जाकीर शेख, बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अलीम शेख आणि अपंग जनता दलाचे सर्वच कार्यकर्ते तसेच बीड जिल्हा बॉडीचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते। जनमतला न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरगट यांची रिपोर्ट।